मला कधीच वाटलं नव्हतं की इतक्या सोप्या पद्धतीने सुद्धा पैसे कमावले जाऊ शकतात. नमस्कार मंडळी, युट्यूब मॉनिटायझेशन चॅलेंजच्या डे 39 मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. कालच्या व्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे मी पॅसिव्ह इन्कम सोर्स जनरेट करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा पॅसिव्ह इन्कम बद्दल पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा माझा सुद्धा अजिबात विश्वास बसला नव्हता. त्यामुळेच मी बरेच वर्ष याबद्दल सिरियसली विचार केलाच नाही. पण ना, मी ज्या अकाउंटला फॉलो केलं होतं त्यांच्या स्टोरीज पोस्ट बघून जाणवायला लागलं की हे सगळं खरं आहे, असं नक्कीच होऊ शकतं. मग त्यावर माझा हळूहळू विश्वास बसायला लागला. मग मी त्याच्या आणखी खोलात जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुठे समजलं की पॅसिव्ह इन्कम सोर्सचे बरेच मार्ग आहेत. जसं की अफिलिएट मार्केटिंग, डिजिटल प्रोडक्ट सेल करणे, एखादी प्रॉपर्टी घेऊन तिला भाड्याने देणे, गेमिंग ऍप बनवणे, रॉयल्टी इन्कम मध्ये इन्व्हेस्ट करणे आणि बरंच काही. पर्सनली मला असा सोर्स हवा होता ज्यात इन्व्हेस्टमेंट आणि रिस्क झिरोच्या बरोबर असेल, त्यासोबतच घरातूनच करता येईल आणि सुरुवात करायला सुद्धा सोपा असेल. कारण आता जरी मी थोडीशी टेक्सावी झालेली असली ना, तरी लहानपणापासून माझा आणि टेक्नॉलॉजीचा दूरदूरपर्यंत काहीच संबंध नव्हता. आता पॅसिव्ह इन्कम सोर्स साठी बरेच ऑप्शन जरी असले ना, तरी माझ्या 4 मुख्य अटींनुसार सुटेबल असा इन्कम सोर्स मला मिळतो का हे तर उद्याच्या व्लॉग मध्येच समजेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर लगेच करून टाका, जेणेकरून कोणताच व्लॉग मिस नाही होणार. आधीची स्टोरी जाणून घेण्यासाठी खाली एरो बटनच्या बाजूला कालचा व्लॉग लिंक केला, या व्हिडिओ नंतर तो जाऊन नक्की बघा. या सगळ्यांपैकी कशाबद्दल जर तुमच्या मनात शंका असेल ना तर कमेंटमध्ये मला बिनधास्त विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला तर माहितीच आहे, सुरुवात जरी छोटी असली तरी स्वप्न खूप मोठी आहेत आणि ती मी पूर्ण करणारच.